तर पावसाने घेतलेल्या या विश्रांतीमुळे धाराशिवमध्ये शेतपीक धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। 4.5 लाख हेक्टरवरील सोयाबीनचं पीक आता धोक्यात आलंय। धाराशिव जिल्ह्याचा सरासरी जो पाऊस आहे तो 603 मिमी म्हणजे जून ते सप्टेंबर या दरम्यान असतो। परंतु यावर्षी आपल्याकडे मे मध्येच जवळजवळ 297 मिमी पाऊस झाला। म्हणजे जी सीझनची सरासरी आहे त्यापैकी 50% पाऊस आपल्याकडे यावर्षी मे मध्ये झाला। त्यामुळे आपल्याकडं वेळेत म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यातच आपल्याकडे जवळजवळ 100% शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे। जवळजवळ 4.5 लाख हेक्टरच्या पुढे आपल्याकडे सोयाबीन आहे। परंतु पुढच्या 4-5 दिवसामध्ये पाऊस म्हणजे सोयाबीनला अपेक्षित आहे। जर तो पाऊस पडला नाही तर निश्चितपणे सोयाबीनच्या पावसाच्या खंडामुळे एक शाकीय वाढीमध्ये पावसाचा ताण निर्माण होऊ शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।